तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बऱ्याच जणांची मला DM वगैरे येत होते की बाबा तू मोटो व्लॉगिंगसाठी कोणता कॅमेरा वगैरे वापरतोस, तुझा पूर्ण हेल्मेटचा सेटअप वगैरे दाखव. तर चला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा पूर्ण हेल्मेटचा सेटअप वगैरे दाखवतो आणि मी कसा माउंट वगैरे करतो कॅमेरा ते पण दाखवतो. तर सर्वात पहिले तर तुम्ही माझा कॅमेरा बघा. मी हा DJIचा ऑस्मो ॲक्शन 4 वापरतो, जो की मी ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला होता. आणि ह्याच्यामध्ये ॲक्सेसरीजमध्ये एक ही स्टिक येते आणि सेकंडली एक मिनिट तुम्हाला बॉक्स ओपन करून दाखवतो मी. ह्याच्यामध्ये कॅमेरा असतो, हा ॲक्सेसरीचा बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये कॅमेरा येतो आणि यामध्ये अदर ॲक्सेसरीज आहेत. इथे लिहिलं आहे ॲक्सेसरीज. ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी, सर्वात पहिले तर ही एक C टाईपची चार्जिंग केबल भेटते. त्यानंतर हे असे 2 माउंट भेटतात. त्यानंतर एक ही केस भेटते. ह्याच्यामध्ये 3 बॅटरीज आहेत एक्स्ट्रा, ज्या की तुम्हाला नॉर्मल सेटअपमध्ये नाही भेटत. हे फक्त ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये तुम्हाला भेटतं. आणि मी माईक हा माउनोचा वापरतो, जो की मला अराऊंड 450ला पडला होता. आणि सेकंड हे असे 2 भेटतात DJIचे. हे मॅग्नेटिक माउंट आहेत आणि खूप स्ट्रॉंगली माउंट होतं. आणि हे जे माउंट तुम्हाला दिसतं हे मी बाहेरून ऑर्डर केलेलं. तर हे माझ्या हेल्मेटवरती लागतं. आणि माझ्याकडे 2 हेल्मेट आहेत. एक हा बाईकसोबत भेटला होता आणि त्यानंतर मी हा एक ॲक्सॉरचा परचेस केला होता. तर हा तुम्ही बघू शकता, हा ॲक्सॉरचा हेल्मेट परचेस केलेला. ह्याच्यावरती मी हा असा चीन माउंट लावला ॲक्शन प्रोचा. आणि त्याच्यानंतर ही जी वायर दिसते तुम्हाला, ही माईकची वायर आहे. बघा, ही माईकची वायर आहे. ही मी पूर्ण आतून अशी सेटअप करून इकडून काढले. बघा, ही ते हेल्मेटच्या मागून मी अशी, हे बघा इथे अशी इथे वायर तुम्हाला दिसत असेल. ही बघा, ही पूर्ण मी सेट करून ठेवली तिथे आणि मी ह्याच्यातच ठेवतो ही वायर. हे अशा प्रकारचं माझं हेल्मेट आहे आणि ही वायर पण इकडून निघाली. आणि कॅमेरा डायरेक्टली माउंट नाही होत, त्याच्यासाठी मी एक केबल मागवलं आहे, C टाईप केबल, जे की बोयाचं आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही, बोयाचं BYK4 आहे. बोयाचं BYK4. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली ॲमेझॉनवरती मिळून जातील. तर आता मी तुम्हाला दाखवतो की ह्याच्यावरती मी कॅमेरा कसा माउंट करतो. हा J माउंट येतो. बघा, हा J माउंट सर्वात आधी तर इथे लावायचा. हा असा J माउंट इथे लागतो. त्यानंतर मग मी ह्याच्यावर माझा कॅमेरा सेट करतो. तर बघा, हा अशा प्रकारे इथे माउंट होतो. मला तर माहीतच आहे की कसा व्ह्यू वगैरे येतो जेव्हा मी मोटो व्लॉगिंग करत असतो तेव्हा. आणि हा कॅमेरा वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोन्ही टाईपने आपण माउंट करू शकतो. तर इंस्टाग्रामची जेव्हा रील मला शूट करायची असते तेव्हा मी वर्टिकली माउंट करतो आणि जेव्हा यूट्यूबसाठी मला व्हिडिओ शूट करायची असते तेव्हा मी हॉरिझॉन्टली माउंट करतो. आणि यावरती मी भरपूर सारे रील्स वगैरे आधीच बनवलेले आहेत. बट खूप जणांची डिमांड होती की बाबा तू पूर्ण आम्हाला सेटअप दाखव, तुझं हेल्मेट वगैरे सगळं दाखव. त्यामुळे मग आता मी विचार केला की पूर्ण ही सेटअपची एक पूर्ण व्हिडिओज टाकून देतो यूट्यूबवरती, जेणेकरून की सगळ्या लोकांना समजेल. आता मी इथे तुम्हाला माईक तर दाखवू नाही शकत कसं मी सेटअप केलं आहे आतमध्ये, बट ती एक वायर फक्त असते, ती आतमध्ये मी सेट करून ठेवली आहे. थांबा, तुम्हाला मी माईक दाखवतो. मी माईक कुठे लावतो. हे बघा, हे माझं हेल्मेट आहे. हा बघा, हा मी बाहेर काढतोय ना आता. हा बघा, हा माईक आहे. हा माईक आहे, अशा प्रकारे तो तिकडून बाहेर काढला आहे मी. आणि माईक जेव्हा पण तुम्ही लावाल तो हेल्मेटच्या पूर्ण आतमध्ये घालून ठेवा, कारण तुम्हाला विंड नॉईज वगैरे काय येणार नाही. याचबरोबर बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेल्या की तुझ्या कॅमेऱ्याची सेटिंग्स पण दाखव, ज्याच्याने तुझी व्हिडिओ इतकी क्लिअर येते. तर मित्रांनो, मी काहीच सेटिंग करत नाही. मी 1080वरती इंस्टाग्रामचे आणि यूट्यूबचे दोन्ही व्हिडिओ शूट करतो, कारण सगळेजण 1080वरतीच बघतात मोस्टली. तर चला, आता मी तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याची सेटिंग दाखवतो. तर हे बघा, इथे मी माईकची वायर अटॅच केले आणि ही जी वरती ग्रीन लाईन येते ना, ह्याच्यावरून कळतं की आपला माईक कनेक्ट झाला आहे. आणि माझी कॅमेरा सेटिंग मी आता तुम्हाला दाखवतो. तर सर्वात आधी तर तुम्ही हे बघा, इथे सेटिंगमध्ये गेलो की मी FOV जो आहे तो अल्ट्रा वाईड ठेवतो. आणि इथे बाजूलाच माईकचं एक ऑप्शन आहे, तिकडे गेल्यानंतर हा जो गेन आहे ना, गेन हा मी -10 ठेवतो, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर आजूबाजूचा पण आवाज ऐकायला येत असेल.
तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर मित्रांनो, ही छोटीशी सेटिंग होती माझ्या कॅमेऱ्याची आणि मी हीच सेटिंग प्रत्येक व्हिडिओजमध्ये यूज करतो माझ्या. जर तुम्हाला ही सेटिंग यूज करायची असेल तर तुम्ही पण ही सेटिंग यूज करू शकता. आणि माझा माईकचा सेटअपचा खर्च पण एवढा काही जास्त नाही आहे. फक्त कॅमेरा सोडला तर बाकी सगळं एकदम बजेट फ्रेंडली आहे. 450चा काहीतरी माईक आहे आणि त्याचं 1300चं सी टाईप केबल आहे जी की मी बोयाची यूज करतो आहे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.